आता आपण पुढचा एक प्रश्न घेणार आहोत. डिटरमाइन द क्रिपलिंग लोड फॉर द हॉलो रेक्टँग्युलर कास्ट आयरन कॉलम. हॉलो रेक्टँग्युलर येता, ठीक आहे. आउटर डायमेन्शन दिले याचं 300 mm बाय 200 mm, ठीक आहे. म्हणताय थिकनेस ऑफ द कॉलम तुम्हाला दिले 30 mm. तो व्यवस्थित उदाहरण वाचूया बघा. डिटरमाइन क्रिपलिंग लोड. क्रिपलिंग लोड काढायचा आहे, पण तुम्ही उदाहरण पूर्ण जर का नीट वाचलं ना तर तुम्हाला इथं अल्फा दिलेला नाही आहे, सिग्मा सी दिलेला नाही आहे, म्हणजे हा 100% हा रँकाईनचा तर नाही, ठीक आहे. हा 100% रँकाईनवाला नाही, ठीक आहे. तो आपण जर का बघायला गेलो तर आपण याच्या अगोदर जे आहे युलरचा एक बघितला होता आणि रँकाईनची थिअरी बघितली, बरोबर का. याचा अर्थ असा आहे की हा रँकाईनचा नाही, कारण इथं अल्फाची व्हॅल्यू दिलेली नाही. आपण याला युलरने सोडून टाकूया. कशाने? युलरने. बघा, क्रिपलिंग लोड काढायचा आहे, दोनच फॉर्म्युले असतात आपल्याकडे, तर आपण आता युलरने सोडून घेऊया. क्वेश्चन मार्क टाकला. पुढे चला, कुठे गेला बरं का. डिटरमाइन क्रिपलिंग लोड हॉलो रेक्टँग्युलर कास्ट आयरन कॉलम, आउटर डायमेन्शन 300 बाय 200. बघा, तुम्ही लक्षामध्ये घेणार की हे समजा हॉलो डायमेन्शन आहे असं, किती येते 300 बाय 200. तुम्ही जर का बघायला गेलात तर पहिला असतो 300 आडवा, किती आहे आडवा, तो हा बाहेरचा आहे कॅपिटल बी 300 mm, आणि वरचा किती बरं का हा आहे बी, आणि डी आहे ना हा, तो डी इज इक्वल टू 200 mm. व्यवस्थित वाचा बघा काय म्हणतोय तुम्हाला. कुठे गेला. क्रिपलिंग लोड हॉलो रेक्टँग्युलर कास्ट आयरन, आउटर डायमेन्शन 300 mm, आउटर दिले, ठीक आहे, म्हणून कॅपिटल बी आणि हा कॅपिटल डी. पुढे काय म्हणतात, थिकनेस ऑफ द कॉलम 30 mm. कॉलमची थिकनेस किती आहे 30. याचा अर्थ इकडे बी 30, इकडे पण 30, इकडे पण 30, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येते का. 30 मायनस करायचं. हे बघा इकडे किती आहे हा 30, इकडे किती आहे हा 30, इकडे बी किती आहे 30, आणि सगळ्या चौ बाजूला 30. मग मला सांगा, तुम्ही जर का मधलं डायमेन्शन शोधायला गेले, ते मधलं डायमेन्शन काय, छोटा बी किती 30 गेला, 300 मधून 30 गेला 240, म्हणजे 240 mm होऊन जाईल बाळांनो. आणि इकडे डी किती होऊन जाईल, जर तुम्ही या 200 मधून 30 मायनस केला तर 140 होऊन जाईल. आलं का लक्षात. म्हणजे इंटरनल डायमेन्शन आले 240 बाय 140. ओके, चला आता पीईचा फॉर्म्युला काय काय असतो ते आपण लिहून टाकूया. पीई बराबर, अजून काही दिले का वाचून घेऊ बरं, अजून बरंचसं असेल बघा. इकडपर्यंत आलो आपण, थिकनेसपर्यंत आलो. लेंथ ऑफ कॉलम 5 मीटर. बरं, तो लेंथ किती दिले त्यांनी, लेंथ दिले तुम्हाला 5 मीटर, पण तुम्हाला माहिती MM मध्ये आहे म्हणून 5 × 10³ mm करून टाकणे. ओके, तो बघा आता काय कुठे गेला प्रश्न. 5 mm चा वन एंड फिक्स अँड अनदर एंड काय आहे हिंज. एक एंड जर का समजा याचा फिक्स आहे आणि दुसरा जर का याचा हिंज आहे, तर तुम्हाला काढावं लागेल आता एल काय असणार, L/√2. याचा अर्थ 5 × 10³ /√2 सांगा, आणि आन्सर किती हे सांगा मला. 5 × 10³ /√2. तो MM मध्ये उत्तर काढून घेऊ आपण आता. याचं किती येते सांगा. 35. तो 35.53, ठीक आहे. हा झाला आपला MM मध्ये. तर ही पण लांबी आली. अशा पद्धतीने आचार्यने जो डेटा दिला आहे आपल्याला, बघा इथपर्यंत आलो. पुढे अजून काय दिलेलं आहे, E = 160 GPa, आणि तुम्हाला माहिती आहे की E = 160 GPa आहे. याचं रूपांतर आपल्याला न्यूटन MM² करण्यासाठी 160 × 10³ मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूटन पर MM² मध्ये होऊन जाईल. तो जेवढा डेटा दिला होता सगळा मी काढून टाकलेला आहे. आता आपण युलरचा फॉर्म्युला वापरूया. काय असतो, P = π² EI मिनिमम / LE². ओके, चला बरं का आता बघूया. तो माझ्याकडे आता जर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा असेल तर π² आहे, ई पण आहे. आय मिनिमम काढून घ्या बाळांनो. फक्त आय मिनिमम कसा काढणार, हा हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे, आणि आय मिनिमम जर काढायचा असेल तर तुमच्याकडे फॉर्म्युला काय, BD³/12 आहे. पण मी काय बोललो तुम्हाला, मिनिमम काढायचं आहे ना. कुठलं डायमेन्शन छोटं आहे, 200 वालं. जो डायमेन्शन छोटं असेल त्याला कापून टाकायचं. याचा अर्थ त्याचा क्यूब घ्यायचा. त्याचा काय घ्यायचा, क्यूब. म्हणजे मी असं घ्यायला पाहिजे, BD³/12 मायनस छोटा BD³/12. जे डायमेन्शन छोटं आहे ना त्याचा क्यूब घ्यायचा. बरं, मग आता करा बरं पटपट. आय मिनिमम काढून टाकू आपण. 300. हां, काय बघा, 300 × 200/200³ /12 मायनस मधलं डायमेन्शन काय हे काय 240/140 ना. हां, तो 240 × 140³ /12 किती उत्तर येते सांगा. आय मिनिमम यांची दाबायचं किती उत्तर येईल बघा, 145. एकदा चेक करून घ्या. 145.12 × 10⁶ ठीक आहे, × 10⁶.
145 बाय 10⁻⁶ mm⁴ ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला हे आय मिनिमम येतो. mm⁴ आहे ना, आय तो मोमेंट ऑफ इनर्शिया mm⁴ मध्ये मोजतो. झाले मग सगळे शोधून. बघा आता एली राहिला, एली बी काढून ठेवला अगोदर, आय एली सगळं आहे ना, तो टाका. अशा पद्धतीने आपण आता काय करणार, पीई इज इक्वल टू काय करणार, पाय स्क्वेअर. ई किती दिलाय तुम्हाला, हे काय ई काढला होता आपण, कुठे ई आपला, ई आहे 160 × 10⁻³ पाय स्क्वेअर. ई किती आहे, 160 × 10⁻³ आय मिनिमम किती आहे, 145.12 × 10⁻⁶. तो 145.12 × 10⁻⁶. हे बघा 10⁻⁶ आहे बरं का. हां, तो पाय स्क्वेअर ई आय मिनिमम, ई झाला आय मिनिमम झाला डिवाइड बाय एलीचा वर्ग. आणि एली किती बाळांनो, एली किती आहे, एली आहे 35.53. तो 35.53 त्याचा स्क्वेअर. मग हे पण आन्सर भेटेल ते न्यूटनमध्ये भेटेल. बाद चालली सगळी न्यूटनमध्ये. मी सांगा उत्तर काय, उत्तर व्यवस्थित काढा, मॅच व्हायला पाहिजे. हे झाला काय बरं का आपला हा पी. आणि याला डिवाइड बाय जर तुम्ही 1000 केलं तर हा पी तुम्हाला कशात भेटेल, हा भेटेल किलो न्यूटन. तो याला आपण जर इंजी केला बघा किती येतोय, 18.33 × 10⁻⁶ न्यूटन येतोय. पण याला जर का आपण पुन्हा डिवाइड बाय 1000 केलं तर डिवाइड बाय 1000 करू बरं आपण त्याला, डिवाइड बाय डायरेक्ट डिवाइड बाय 1000 येईल 18,333.18 किलो न्यूटन. तो अशा पद्धतीने आपला पी आहे.